पाहुयात पुढची बातमी। फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेतली आणि गंभीर आरोप केले। खासदार रणजित निंबाळकर यांनी डॉक्टर तरुणीवर दबाव आणल्याचा आरोप अंधारेंनी केलाय। त्यानंतर आता निंबाळकरांकडून अंधारे यांच्यावर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे। अंधारेंनी लेखी माफी मागावी अशी मागणी निंबाळकरांच्या वकिलांनी केली आहे। जे सुषमा अंधारे, जयश्री आगवणे यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याच्या प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना लेखी माफी मागायला सांगण्यात आलेलं आहे आणि लेखी माफीसोबत 50 कोटी रुपये त्यांनी नुकसान भरपाई द्यावी। यानंतर बातमी आहे नाशिकमधून। नाशिक शहर पोलिसांच्या लोंढे टोळीला मोठा दणका बसलेला आहे। पोलिसांनी हा दणका दिलाय। प्रकाश लोंढेसह साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। लोंढेसह त्याचा मुलगा दीपक लोंढे गोळीबाराच्या गुन्ह्यात अटकेत आहे, तर भूषण लोंढे फरार आहे आणि पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये एटीएसने मोठी कारवाई केली आहे। पुण्यातून आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये एका संशयित दहशतवाद्याला पकडण्यात आला आहे। जुबेर हंगरगेकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। 9 ऑक्टोबरला पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एटीएसने छापेमारी केली आणि याच प्रकरणामध्ये एटीएसने जुबेरला अटक केली आहे। त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।